यावेळी आपल्या सोबत आहे करण संजय देवतळे, नवनिर्वाचित आपण आमदार आहात वरोरा विधानसभा मतदारसंघातून। सर, सर्वात पहिले तर आमच्या चॅनलतर्फे आपलं अभिनंदन। सर, आम्ही आपल्यातर्फे जाणून घेऊ की आता प्रचंड बहुमताने आपण जिंकून आलेले हा गड आपण जिंकलेला आहे। कशा प्रकारची आपली भावना आहे, म्हणजे कार्यकर्त्यांची भावना आहे आपण जिंकलेले, त्याबद्दल सांगा। नमस्कार। या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीच्या वतीने मला एक युवा तरुण नेतृत्व म्हणून या विधानसभेची संधी देण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये पुढे जात असताना आम्ही 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करीत आहोत। स्वर्गीय संजयजी देवतळे साहेब यांनी या 10 वर्षामध्ये आपल्या पक्षासाठी अनेक संघटनात्मक कामं केले। त्यानंतर 2021 मध्ये त्यांचं कोरोनामध्ये निधन झालं, दुःखद निधन झालं। त्यानंतर 2021 पासून मी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या या पक्ष संघटन हे पुढे नेत आहोत आणि या जोरावर आणि आमचे महायुतीचे सर्व घटक पक्ष यांचं पाठबळ माझ्या पाठीमागे होतं आणि सर्व श्रेय या निवडणुकीमध्ये आमच्या विजयाचं शिल्पकार म्हणजे आमचे जिल्ह्याचे नेते श्री हंसराजजी अहिर साहेब यांनी दिवस रात्र माझ्यासाठी आणि या विधानसभेसाठी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली। आणि आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल की काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांची डिपॉझिट जप्त झाली आहे आणि ते 3ऱ्या क्रमांकावर गेले। याचं खरं कारण म्हणजे लोकांनी 10 वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून दिले होते, एकाच घरामध्ये खासदारकी आणि एकाच घरामध्ये आमदारकी, त्याच्यामुळे लोकांमध्ये कुठेतरी त्रासले होते आणि एक हुकुमशाहीचं वातावरण या विधानसभेमध्ये होतं आणि निश्चित सर्वांनी जनतेने मला या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदार बंधूंचे आणि सर्व आमचे मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद व्यक्त करतो। या मतदारसंघाचे आपण एक युवा उमेदवार होते आणि आपण हा गड जिंकलाय, गेम चेंजर आपण ठरलेले आहे अशी लोकांची आणि शुभेच्छुकांची ही भावना आहे की आपल्याला पुढे मंत्रीपद मिळावं, एक संधी मिळावं मंत्रिमंडळामध्ये, त्याबद्दल आपण काय म्हणणार? नाही बघा, आता मला एक तरुण चेहरा म्हणून पक्षाने संधी दिली आणि मी महाराष्ट्रामध्ये 2रा नंबरचा एक तरुण आमदार म्हणून काम करीत आहोत आणि पक्षाचा आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा तरुण सगळ्यात नंबर 1चा आमदार म्हणून मी या पक्षामधून निवडून आलो आणि यामध्ये अनेक लोक इच्छुक आहे, पण मला याच्यामध्ये आता आम्ही पहिल्यांदाच निवडून आल्याबद्दल माझी काही अपेक्षा नाही आहे। तो पक्षाचा निर्णय आहे, पक्ष ठरवतील आणि अनेक आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवारजी असेल, आमचे बंटीभाऊ बांगडी आहे, किशोरभाऊ जोरगेवार आहे, असे अनेक दिग्गज आमचे नेते आहेत जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या नेतृत्वात मी काम करण्यासाठी इच्छुक आहे। जन आशीर्वाद आणि जनसमर्थन सदैव आपल्या पाठीशी राहिलेलं आहे। देवतळे साहेब होते तेव्हा पण भरघोस प्रतिसाद मिळत होतं जनतेतर्फे। आता 5 तारखेला शपथविधी समारोह आहे, म्हटलं कशा प्रकारचं आपलं नियोजन राहणार, किती आपले कार्यकर्ते आपल्या सोबत जाणार, काय कशा प्रकारे नियोजन राहणार? आता आजच आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा बैठक झाली। आमचे प्रदेश अध्यक्ष यांनी आम्हाला आदेश दिले आहे आणि 5 तारखेला होणारी शपथविधी ही आझाद मैदानावर आहे आणि त्यामध्ये प्रदेशातून आमच्या जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा त्यांच्याकडे याचं नियोजन येणार आहे आणि जे आपले पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचे पासेस सर्वांना हे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून भेटणार आहे आणि ही यादी प्रदेशामधून जिल्ह्यामध्ये येणार आहे। देवेंद्र फडणवीस यावेळी पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहे, जवळपास पूर्ण निश्चितच झालेला आहे। आपली कशा प्रकारची शुभेच्छा राहणार त्यांना, त्याबद्दल सांगा। निश्चित आपण बघितलं या निवडणुकीमध्ये देवाभाऊ म्हणून महिलांचा एक मोठा प्रतिसाद या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितला आणि महिलांचं खूप मोठं योगदान, श्रेय या महायुती सरकारला भेटलं। त्याचमुळे महायुती सरकारचे 200 पार आमदार सर्व निवडून आले। याच्यामध्ये सर्वात मोठा योगदान मानला गेला तर महिलांचा खूप मोठा सहभाग यामध्ये होता आणि निश्चितपणे आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे 2014 ते 2019 मुख्यमंत्री म्हणून जे कार्य केलं, अनेक मोठे निर्णय त्यांनी त्यांच्या शासनामध्ये घेतले आणि आम्ही त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करू आणि आमच्या विधानसभेसाठी मोठ्या प्रमाणात कसा निधी खिचून आणता येईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू।